SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रासह 2 राज्यात ऑक्टोबरपासून ड्रोनचं वाटप, महिलांना मिळणार ड्रोन. केंद्र सरकार 2024 ते 2026 या कालावधीत देशातील 15,000 महिला बचत गटांना या योजनेच्या माध्यमातून ड्रोन खरेदीसाठी आर्थिक मदत देणार आहे. केंद्र सरकारकडून लखपती दीदी योजनेअंतर्गत ड्रोन दीदी योजना राबवली जात आहे. या योजनेतून महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यातील महिलांना या टप्प्यात ड्रोनचं वाटप करण्यात येणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान 3,000 ड्रोनचं महिलांना वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने मसुदा तयार केला आहे. लवकरच या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या योजनेतून बचत गटातील महिलांना ड्रोन खरेदीसाठी 8 लाखांचं अनुदान दिलं जाणार आहे. केंद्र सरकार 2024 ते 2026 या कालावधीत देशातील 15,000 महिला बचत गटांना या योजनेच्या माध्यमातून ड्रोन खरेदीसाठी आर्थिक मदत देणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने ड्रोन वाटपासाठी राज्यांची निवड करण्यात काही निकष लावले आहेत. त्यासाठी शेतीयोग्य जमिनीचं प्रमाण, बचत गटातील सक्रियता आणि नॅनो खतांचा सर्वाधिक वापर इत्यादी निकष लावले आहेत आणि त्यानुसार महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशची निवड केली आहे. या योजनेतून महिला सक्षमीकरणाचा घडवून येईल असा केंद्र सरकारचा दावा आहे. अलीकडेच केंद्र सरकारनं या योजनेतून देशातील 3 कोटी महिलांना ड्रोनचं प्रशिक्षण देण्याचा दावा केला आहे. तसेच या योजनेतून 2 कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यास येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात 10 कोटी महिलांना बचत गटांचा फायदा झाल्याचे सांगितले होते. तसेच त्यांना येत्या काळात ड्रोनचं प्रशिक्षण देण्याची घोषणा केली होती. या योजनेतून महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच ड्रोनचं मॅनेजमेंट आणि काळजी कशी घेण्यासंबंधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. योजनेसाठी बचत गटांची निवड राज्य समितीकडे सोपवण्यात आली आहे. या समितीसोबत महाराष्ट्रात कृषी संशोधन परिषदेचे शास्त्रज्ञ काम करतील. तसेच कृषी विज्ञान केंद्राची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे. दरम्यान उत्तर भारतातील काही राज्यात ड्रोन फवारणीसाठी एकरी 300 ते 700 रुपये भाडे आकारत आहेत. प्रत्येकी हंगामात पिकावर शेतकऱ्यांना 4 ते 5 फवारण्या कराव्या लागतात. त्यामुळे अंदाजे 2,000 एकर क्षेत्र असलेल्या गावासाठी 2 ते 3 ड्रोनची गरज असते. SBP न्यूज मराठी लाईक करा, शेअर करा.